नमस्कार, अनुभवाचे बोल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आजचा आपला विषय असा आहे की लहान मुलांच्या तब्येतीवरती किंवा त्यांना जे आजार होतात, त्यांना जे काही म्हणजे ते आजारी पडतात वगैरे, तर या सगळ्या गोष्टी आपल्या सांभाळण्यावरती अवलंबून आहेत का, किंवा आपण ज्या पद्धतीने त्यांना ट्रीट करतो, ज्या पद्धतीने त्यांना आपण वागवतो, त्यांच्याशी कसं बोलतो, त्यांना रागावतो का, चांगल्या पद्धतीने बोलतो का, किंवा हसत खेळण्याचं वातावरण आपल्या घरामध्ये आहे का, या सगळ्या गोष्टींवरती लहान मुलांचं आरोग्य अवलंबून आहे का, याबद्दल आपण आज बोलणार आहे। नुकतंच माझ्या मुली ही सारखी आजारी पडत होती। आम्ही जरा ॲलोपॅथीची ट्रीटमेंट घेऊन बघितली, परंतु असं वाटलं की जरा होमिओपॅथीकडे जाऊन एकदा बघावं किंवा होमिओपॅथी डॉक्टरकडे एकदा जाऊन बघावं। तर मग आम्ही तिला होमिओपॅथी डॉक्टरकडे घेऊन गेलो। मग त्या डॉक्टर मॅडम होत्या, तर त्यांनी असं सांगितलं की तुमची मुलगी खूप हळवी आहे आणि तिला ते लगेच एखाद्या गोष्टीचं बर्डन घेते किंवा डिप्रेशन घेते आणि ती तिच्या मनाला लावून घेते ती गोष्ट, आणि त्यामुळे ती सारखी आजारी पडते किंवा तिच्या आतड्यांवरती प्रॉब्लेम येते, सूज वगैरे येते। म्हणजे एखाद्या गोष्टीचं प्रेशर तिच्यावरती येते, तिच्या मेंदूवरती प्रेशर येते आणि त्या प्रेशरच्या अभावामुळे तिच्या शरीरातले जे अवयव आहेत त्यावरती सुद्धा प्रेशर येतं आणि त्यामुळे ती सारखी आजारी पडते, तिचं पोट दुखतं वगैरे असं। म्हणजे ती एकंदरीतीनं पूर्ण आमच्या केसचा अभ्यास केला आणि नंतर मग त्यांनी असं कन्क्लुजन दिलं की ती जास्त प्रेशर घेते गोष्टीचं, तुम्ही तिला जास्त रागवता का, जास्त ओरडता का, अभ्यास कर वगैरे किंवा हे करू नको ते करू नको, सारखं प्रेशर देता का। तर म्हटलं नॉर्मली आम्ही जरा थोडंफार आपण जर चुकीचं काही गोष्टी केली किंवा अभ्यास करणं, शाळेला जायला नको म्हणायला लागली किंवा काही जेवत नसेल व्यवस्थित, तर आपण थोडंफार मुलांना रागवतोच, पण ते आपलं रागवण्याचं प्रमाण वाढतंय का कमी, असं म्हणजे त्यांनी आम्हाला पूर्ण आमच्या तिचे बाबा, मी आणि तिला असं पूर्णपणे एक असं जसं की मानसरोग तज्ज्ञ कसं पूर्णपणे आपल्या मानसिक दृष्टीचा अभ्यास करतो त्या पद्धतीनं त्या डॉक्टरांनी अभ्यास केला आणि एकंदरीत तिनं कन्क्लुजन असं काढलं की तुमच्या मुलीला तुम्ही खूप प्रेशर देताय किंवा तुम्ही तिच्या सारखं म्हणजे काय म्हणते, हे करू नको ते करू नको, असंच कर तसंच कर, असं तिला तुम्ही बर्डन देताय आणि त्यामुळे तिच्या मेंदूवरती प्रेशर येते आणि ॲटोमॅटिकली तिच्या पूर्ण अवयव आहे तिच्यावरती जे प्रेशर येतं आणि त्यामुळे ती सारखी आजारी पडते। तर आता हे खरं आहे का किंवा असं होऊ शकतं का, तर होऊ शकतं। आपण लहान मुलांना ज्या पद्धतीने ट्रीट करतो, जर समजा कसं जनरली सगळीच लहान मुलं खूप हळवी असतात किंवा त्यांना अजून तेवढी समज नसते की बाबा आपण की कोणत्या गोष्टीचं किती प्रेशर घ्यायला पाहिजे आणि कोणती गोष्ट असं सोडून द्यायला पाहिजे, तर इतकं त्यांना ते नॉलेज नसतं। थोड्या वेळा का पुरतं होईना पण ते प्रेशर घेतात किंवा ते टेन्शन घेतात, तेवढ्यापुरतं ते डिप्रेस होतात आणि तेच त्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे। कारण त्यांचा अजून अवयव तयार होत म्हणजे एवढं मॅच्युअर झालेलं नसते, एवढं डेव्हलप झालं नसते, ती कमकुवत असते ती, आणि तेवढ्या ह्याच्यात आपण त्यांना एवढं प्रेशर दिलं तर आता बघा काही पालकांना असं वाटतं की आपण मग आता वळण नाही लावायचं, आता चांगल्या सवयी नाही लावायच्या, तर मग कधी लावायच्या मोठेपणी, मग ते अशीच बेशिस्त होणार। त्यांना अशाच लहानपणापासून जर आपण असंच त्यांना कोणत्या गोष्टीला अडवलं नाही किंवा हे करू नको ते करू नको असं जर नाही म्हटलं तर ते तसंच पुढे जाऊन ते तसंच वागणार आणि आम्हाला आमचे आईबाबा ओरडत नाहीत, आमचे आईबाबा आम्हाला काही म्हणत नाहीत वगैरे वगैरे असं त्यांच्या मनात भ्रम तयार होऊन ते भविष्यात त्यांचं बिघडायचं चान्सेस जास्त असं पालकांना वाटू शकतं। साहजिक आहे, सगळ्यांना वाटणं हे म्हणजे नॉर्मली असं सगळ्यांना वाटू शकतं, पण आता हेच सांगण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते। म्हणजे आपण त्यांना आपल्याला एखादी गोष्ट सांगायची, बाबा हे करू नको, ते तुम्ही ओरडून न सांगता त्यांना ती गोष्ट व्यवस्थित समजून त्यांच्या भाषेत एक्सप्लेन करून सांगितली तर तुम्ही त्यांच्यावर चांगल्या पद्धतीने त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो। पहिली गोष्ट म्हणजे त्यांना त्याचा त्रास होणार नाही। आपण ओरडण्याऐवजी जर आपण समजावून गोष्ट सांगितली तर त्याला त्रास होणार नाही, ते इझिली समजावून घेईल आणि मग ते तशा पद्धतीने वागायला लागेल। आता फॉर एक्झाम्पल जर तुमचं लहान मुलं आहे की त्याला शाळेत जायला आवडत नाही, आता जनरली लहान मुलांना एखादं सोडलं तर शाळेत जायला नको वाटतं, अभ्यास करायला नको वाटतं वगैरे वगैरे, तर ते शाळेत जात नसेल आणि ते जर म्हणायला लागलं आज काय आई बाबा आज मला शाळेला जायचं नाही, आणि आपण मग त्याला ओरडण्याऐवजी जर व्यवस्थित समजावून सांगितलं, जसं की आपण तू जर शाळेत नाही गेलीस तर तू चांगलं व्यक्ती घडणार नाहीस किंवा तुला आयुष्यामध्ये काय बनायचं आहे, तर डॉक्टर इंजिनियर काय जे काही त्याला बनायचं आहे ते त्याचं एक लहान मुलांचं असतं, मी मोठं झाल्यानंतर हे बनेन ते बनेन। तर मी माझ्या मुलीला कसं समजवते, तर माझी लहान मुलगी ती असं नेहमी म्हणते की मला डॉक्टर बनायचं आहे, तर तिला मी सांगते की जर तू शाळेतच गेली नाही, तू अभ्यासच केला नाही, तुला चांगल्या गोष्टी आल्याच नाही, तर तू पुढे जाऊन डॉक्टर कशी बनणार। डॉक्टर बनण्यासाठी लिहायला यावं लागतं, वाचायला यावं लागतं, आपल्याला बाहेरच्या गोष्टीचं ज्ञान मिळायला लागतं। जर तुझ्याकडे नसेल तर तू डॉक्टरच बनणार नाही। मग तिला वाटतं हां आपण स्कूलला गेलं पाहिजे आणि मग अभ्यास केला पाहिजे आणि मग त्याशिवाय आपण डॉक्टर बनणार नाही।
किंवा तिला आम्ही असं सांगतो की आता तू कशी स्कूलमध्ये जातेस गेल्या वर्षीपासून, तेव्हापासून तुला ABCD लिहायला लागलं, 1 2 लिहायला लागलं, स्पेलिंग लिहायला लागलं, तुझं स्वतःचं नाव तुला लिहिता येतं, तुला इंग्लिशमध्ये बोलता येतं काही गोष्टी. ही जर तू शाळेत गेली नसती तर तुला ते म्हणताच आलं नसतं, तुला ते अभ्यास म्हणजे आलंच नसतं काय, तुला मग काय म्हणतात त्या गोष्टीचं तुला ज्ञानच मिळालं नसतं. असं मग आम्ही आमच्या भाषेत तिला समजावून शकतो, मग ती समजते आणि मग ती पुढच्या गोष्टी करते. आता काही गोष्टी आमच्यासुद्धा चुकत होत्या की कधी कधी ओव्हर 2 मुलं असल्यानंतर आणि एकटंच आपण जर दिवसभरात घरात हँडल करायचं तर आपल्याला सुद्धा राग येतो किंवा चिडचिड होते, इरिटेशन होतं. त्यावेळेस आपण अनावधाने का होईना पण एखाद्यावेळेस रागवतो आणि त्याचंच माझी मुलगी आहे ती प्रेशर घेत होती, टेन्शन घेत होती आणि तिचा लहान भाव असल्यामुळं तिला असं वाटायचं की लहान भावापेक्षा मला जास्त मम्मी ओरडते किंवा माझ्यावरती माझं लाड करत नाही, माझ्यावर प्रेम करत नाही, त्याची एकट्याचीच माया करते, त्याला सगळं लाड करते, त्याला तिच्या हाताने खाऊ घालते आणि मला म्हणते तुझं खा. असं ते म्हणजे लहान मुलं कंपेअर करत असतात आणि मग त्यावेळेस त्याच गोष्टीचं टेन्शन घेतात आणि त्याचा इम्पॅक्ट त्यांच्या बॉडीवरती होतो. अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो पण मी थोडक्यात आवडते, कारण या सगळ्या गोष्टी जर आपण छोट्या छोट्याच गोष्टी असतात आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि जेव्हा आपण डॉक्टराकडे जातात डॉक्टर आपल्याला ते छान पद्धतीने समजावून सांगतात तेव्हा आपल्याला ते समजतं. म्हणून आमच्यावर जी वेळ आली किंवा आम्हाला जो अनुभव आला तोच मी तुम्हाला शेअर करते, तुमच्यासोबत शेअर करते. कारण आम्हाला सुद्धा म्हणजे ह्या लहान लहान गोष्टी छोट्याच गोष्टी आहेत की रागवणं, चिडचिड करणं, कंपेअर करणं, या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्या पटकन लक्षात येत नाही. तर जर दुसऱ्याने एखाद्याने आपल्याला सांगितलं तर आपल्याला त्या लक्षात येतात आणि त्यानुसार मग जर आपण बदल केला तर नक्कीच आपल्याला त्याचे चेंजेस जाणवतील. आणि आता डॉक्टरकडून आल्यापासून आम्हाला जे काही चेंजेस करायला पाहिजे ते आम्ही केलेले आहेत आणि त्याचा चांगला रिझल्ट सुद्धा आम्हाला मिळतोय. म्हणूनच म्हणजे ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करावी. हा होता आजचा अनुभव जो की आम्ही वैयक्तिक घेतलेला आहे आणि तोच मी तुमच्यासोबत शेअर करते. तर नक्की तुम्ही सुद्धा तुमची जर घरी लहान मुलं असतील तर अशा पद्धतीने त्यांच्याशी ट्रीट करा त्यांना किंवा चांगल्या पद्धतीने त्याला समजावून सांगा, ना की रागवता. आणि 2 जर मुलं असतील तर त्यांच्यामध्ये कंपेअर करू नका. त्याला जसं सांभाळताय तसंच जरी लहान मोठं असेल तरी थोडंफार जास्तीत जास्त प्रयत्न करा की दोघांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी होऊ नये, सेमच त्यांना दोघांना सगळ्या गोष्टी मिळाव्यात. तर अशा पद्धतीने आजचा ब्लॉग होता. कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्याकडे काय असे अनुभव असतील तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मला सुद्धा उपयोगी पडतील. आणि जे कमेंट वाचतात बऱ्यापैकी व्हिडिओ बघितल्यानंतर खाली कमेंट वाचतात तर त्यांना सुद्धा एखादी कमेंट जर चांगली असेल किंवा तुमचा अनुभव चांगला असेल तर त्यांना सुद्धा त्यातून काहीतरी चांगली गोष्ट शिकायला मिळेल. तर भेटू पुढच्या एका छान अनुभवासोबत. तोपर्यंत थांबूया आताच. धन्यवाद.